आईला ऑपरेशनसाठी आत नेलं. तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटरजवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती. आज पहाटे 5:30ला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले आणि आता 9 वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसा प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखाने 3 दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरिवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई तिची लेक मालाडला जाणार होत्या तिच्या माहेरी आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. तिने ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, "अरे देवा, अगं आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री 103 ताप होता. अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते, दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन. यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे." इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात 8-15 दिवस. विशाखा मनातल्या मनात म्हणाली. "अहो, राजू भाऊजींना फोन करायला हवा ना?" तिने प्रसन्नाला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नाचा 2 नंबरचा भाऊ. प्रसन्न सगळ्यात धाकटा. "करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर. तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील, 100 चौकशा करतील. असं कसं झालं, तुम्ही काळजी घ्यायला हवी होती, याव करा आणि त्याव. तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरिवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवण खाणं इथेच मिळणार आहे." "अहो, तुम्ही एकटे कसे कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही." "मीराताईंना विचारायचे का?" "पण नकोच. त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचारा येतात धावून मदतीला." मीरा प्रसन्नची बहीण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघेही 80च्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा. असाच थोडा वेळ निघून गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले. 5-6 दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये 2 पेशंट असणार होते. आईला रूममध्ये ठेवून वॉर्डबॉय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या कॉटवर एक साधारण 60च्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता, पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली. सईचा फोन आला होता. "मी येऊ का आजीजवळ बसायला?" उद्या लग्नाला कसं जायचं आपण या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती. विशाखाने तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून
बाहेरून पोळी भाजी आणून मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिने प्रसन्नाला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती. विशाखा सासूबाईंच्या कॉटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. जिव्हाळ्याच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. अगं, सुधाताईंचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो फोन उचलला नाही त्यांनी, म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन? हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. 1-1.5 तासाने त्या शुद्धीवर येतील. बरं, तुला आज बोरिवलीला जायचं आहे ना भाजीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला. मग ग्रुपवर कळवलं मी. आम्ही सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली आहे 2 दिवसांसाठी. रात्री माटे वहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता. मग काळेबाई, निशा, पांडे काकू आणि मी उद्याच्या दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नालाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच, असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा. जिव्हाळा हा खरं तर सासऱ्यांच्या पेन्शनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या 15 जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायची. मग ती आर्थिक मदत असो की सोबत राहण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळे ही मुलं सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ प्रसंग असा काही सांगून येत नाही, पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता. सासऱ्यानंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल समजायचं. इतर वेळी फोन मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं सुना देखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते. विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्तांच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यांना जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ते निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती. असे जिव्हाळा ग्रुप करून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.